नमस्कार सर. नमस्कार. तुमचा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ते अधिकारीपर्यंत कसा प्रवास होता? माझं गाव हे चंद्रपूर जिल्ह्यातील एकदम शेवटचं टोक असलेलं ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर हे गाव आहे. गावात मॅक्झिमम शेतकरी कुटुंबातीलच लोक राहतात आणि गावात वर्ग 1 ते 4 पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे. त्यामध्येच माझं शालेय शिक्षण झालं आणि नागपूरला आलो आणि इथं सर्वोदय आश्रम आहे, विनोबा विचार केंद्र, त्याच्यामध्ये राहून मग अभ्यासाला सुरुवात केली आणि प्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूरची एंट्रन्स दिली आणि खरं तर मी सुरुवातीला UPSCचा अभ्यास केला, पण UPSCमध्ये 2-3दा सतत अपयश मिळालं. त्याच्यामुळं मग मी राज्यसेवेकडे वळलो आणि राज्यसेवेला पहिल्याच अटेम्प्टमध्ये पूर्वपरीक्षा निघाली, मुख्य परीक्षेला पात्र झालो, पण मुलाखतीपर्यंत नाही गेलो. मग मात्र त्यावेळेला मी निर्णय घेतला की नाही, तुझं गावाचं नाही का तीर्थ, रिकामं कशाला फिरतं. म्हटलं आपल्या गावाजवळ कसं राहता येईल याच्याकरिता मग मी राज्यकर निरीक्षक ह्या पदाला निवड केली आणि सध्या आता अपर राज्यकर आयुक्त कार्यालय नागपूर येथे सध्या राज्यकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. त्याच्यामुळं रोजगाराच्या समस्या तर आहेतच, खास करून पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे, तर मुख्यत्वे मुलांचा ओढा जे असते ते नागपूर किंवा पुणे आहे, हैदराबाद आहे. तर याच्याकडे जास्त असते की एक शहरात जाऊन चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल